Good morning students. In last lecture we have studied about the constructor and their four types. In today we are going to study a new point same as a constructor, that means a destructor. ज्या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्टर स्टडी केला त्याच सेम टेक्निकचा हा सेकंड पॉईंट आहे, पण त्याच्या पूर्णपणे हा अपोजिट आहे की ज्याला म्हटलं जातं डिस्ट्रक्टर. आता कन्स्ट्रक्टर तुमच्या लक्षात आलं असेल की कन्स्ट्रक्टरची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन काय आहे हो, तर ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी काय केला जातो, कन्स्ट्रक्टरचा यूज केला जातो. त्याच पद्धतीनं ऑब्जेक्ट जर डिस्ट्रॉय करायचं असेल तर त्याच्यासाठी जी मेथड वापरली जाते त्याला काय म्हटलं जातं, डिस्ट्रक्टर. बघा त्याचं जे नेम आहे त्या नेममध्येच त्याचं मिनिंग सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीनं कन्स्ट्रक्टरच्या नेममध्ये त्याचं मिनिंग होतं की टू कन्स्ट्रक्ट द ऑब्जेक्ट इनिशियलायझेशन करण्यासाठी ज्या काही इनिशियल व्हॅल्यू त्या ऑब्जेक्टला प्रोव्हाइड केल्या जातात त्याला आपण काय म्हणतो, तर कन्स्ट्रक्टर म्हणतो. सेम त्याच टाईपनं हा सेकंड जो आहे तो आहे डिस्ट्रक्टर आहे की ज्याला एखाद्या ऑब्जेक्टचं काम झालेलं आहे आणि त्याचा स्कोप संपलेला आहे त्याला ते ऑब्जेक्ट मेमरीमधून काढून टाकायला लागतं. त्याला जी ॲटोमॅटिक मेथड कॉल केली जाते त्याला काय म्हटलं जातं, तर डिस्ट्रक्टर. ज्या पद्धतीनं कन्स्ट्रक्टर तुम्ही डिक्लेअर करता त्याच पद्धतीने आपण डिस्ट्रक्टरही डिक्लेअर करू शकतो. आपण कन्स्ट्रक्टरच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक स्टडी केला सेम त्याच टाईपच्या काही कॅरेक्टरिस्टिक ह्या डिस्ट्रक्टरसाठी सुद्धा आहेत. फॉर एक्झाम्पल की कन्स्ट्रक्टरचं नेम कसं असलं पाहिजे किंवा कन्स्ट्रक्टर हा ॲटोमॅटिकली कॉल होतो. सेम त्याच टाईपनं डिस्ट्रक्टरसुद्धा काय केला जातो, तर ॲटोमॅटिकली कॉल केला जातो. पण तो कधी ॲटोमॅटिकली कॉल केला जातो, तर ज्याला ऑब्जेक्टचा स्कोप हा फिनिश होतो किंवा ऑब्जेक्टचं काम संपतं त्याला ॲटोमॅटिक जी मेथड कॉल केली जाते त्या मेथडला काय म्हटलं जातं, डिस्ट्रक्टर म्हटलं जातं. आपण इथं डिस्ट्रक्टरच्या कॅरेक्टरिस्टिक्स पहिल्यांदा राईट डाऊन करूया. इट इज स्पेशल टाईप ऑफ मेथड यूज टू डिस्ट्रॉय ऑब्जेक्ट when object is out of its scope. It is called automatically. Its name is same as a class name preceded by tilde operator. It cannot be overloaded. It does not have any return type. आता या मेन 5 कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या डिस्ट्रक्टरच्या आहेत. ज्या पद्धतीनं कन्स्ट्रक्टर यूज करतो आपण त्याच पद्धतीनं हा डिस्ट्रक्टरही यूज केला जातो. ज्याला तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये एखादा डिस्ट्रक्टर जर स्पेसिफाय करत नसाल तर ॲटोमॅटिक सिस्टीम काय करत असते, एक डिस्ट्रक्टर कॉल करत असते. म्हणजे ज्याला तुमचं प्रोग्रामचं काम फिनिश झालेलं आहे, ऑब्जेक्टला दिलेली टास्क कंप्लीट झालेलं आहे त्याला ते ऑब्जेक्ट काय केलं जातं, मेमरीमधून काढून टाकलं जातं. ज्या पद्धतीनं कन्स्ट्रक्टर हा इम्प्लिसिटली कॉल केला जातो, ज्या वेळेला तुमचं ऑब्जेक्ट क्रिएशन केलं जातं त्याच वेळेला हा जो कन्स्ट्रक्टर आहे तो कॉल केला जातो. सेम त्याच मेथडनं डिस्ट्रक्टरही ॲटोमॅटिकली कॉल केला जातो. पण तो कधी कॉल केला जातो, तर ज्या वेळेला ऑब्जेक्ट आउट ऑफ स्कोप होतं किंवा ऑब्जेक्टचं काम फिनिश झालेलं असतं त्याला ॲटोमॅटिकली त्याला काय केलं जातं, डिस्ट्रॉय केलं जातं. म्हणून या मेथडला काय म्हटलं जातं, तर डिस्ट्रक्टर म्हटलं जातं. इट इज स्पेशल टाईप ऑफ मेथड यूज टू डिस्ट्रॉय द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला डिस्ट्रॉय करण्यासाठी जी स्पेशल टाईपची मेथड वापरली जाते त्याला काय म्हटलं जातं, तर डिस्ट्रक्टर म्हटलं जातं. व्हेन ऑब्जेक्ट इज आउट ऑफ इट्स स्कोप, ज्यावेळेला ऑब्जेक्ट हा स्कोपच्या बाहेर जातो किंवा त्याचं काम फिनिश झालेलं असतं त्याला ही मेथड ॲटोमॅटिकली कॉल केली जाते. इट्स नेम इज सेम ॲज अ क्लास नेम.
ज्या पद्धतीनं आपण कन्स्ट्रक्टर स्टडी केला की कन्स्ट्रक्टरचं नेम कसं असतं, तर जे काही तुम्ही क्लासला नेम देता त्याच नावाचा कन्स्ट्रक्टर तयार केला जातो. मग डिस्ट्रक्टरचं नेमसुद्धा कसं आहे, तर ज्या नावाचा तुमचा क्लास असणार आहे त्याच नावाचा डिस्ट्रक्टर असणार आहे. मग कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर या दोघांच्या मध्ये डिफरन्स कसा ओळखायचा, तर ज्याला तुम्ही डिस्ट्रक्टर कॉल केला जाता त्याला त्याच्या नावाच्या अगोदर टिल्ड ऑपरेटरचा यूज केला जातो किंवा तुम्ही त्याला फिजिक्समध्ये वेव्ह साईनसुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही क्लासच्या नावाच्या अगोदर या पद्धतीच्या ऑपरेटरचा यूज करता त्याला तिथं काय केला जातो, तर डिस्ट्रक्टर कॉल केला जातो. आणि ज्यावेळेला तुम्ही हे ऑपरेटर यूज करत नाही त्यावेळेला तिथं कन्स्ट्रक्टर कॉल केला जातो. नेक्स्ट, इट कॅन नॉट बी ओव्हरलोडेड. आता कन्स्ट्रक्टरची एक कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिली की कन्स्ट्रक्टर कॅन बी ओव्हरलोडेड. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं फंक्शन ओव्हरलोडिंग करतो त्याच पद्धतीनं कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग शिकलो. पण इथं डिस्ट्रक्टर ओव्हरलोड केला जात नाही. डिस्ट्रक्टर जो आहे तो फक्त एकदाच कॉल केला जातो आणि एकदा कॉल केला की ते ऑब्जेक्ट काय केलं जातं, डिस्ट्रॉय केलं जातं. इट डज नॉट एनी रिटर्न टाईप. ज्या पद्धतीनं कन्स्ट्रक्टरला कोणताही रिटर्न टाईप नसतो त्याच पद्धतीनं डिस्ट्रक्टरलाही कोणताही रिटर्न टाईप नाही आहे आणि तो कोणत्याही टाईपची आर्ग्युमेंटही ॲक्सेप्ट करत नाही. आपण काल कन्स्ट्रक्टरचे 4 टाईप्स पाहिले. त्याच्यामध्ये पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर एक स्टडी केला की ज्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत. एक आहे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि सेकंड वन होता कॉपी कन्स्ट्रक्टर. ज्याला आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणतो त्याला आपण त्या कन्स्ट्रक्टरला ॲज अ पॅरामीटर म्हणून एखादी व्हॅल्यू पास करू शकतो. पण ज्याला आपण कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणतो त्याला त्या कन्स्ट्रक्टरला आपण ऑब्जेक्ट ॲज अ कॉपी म्हणून पास करतो. पण इथं आपण कन्स्ट्रक्टरला कोणतीही आर्ग्युमेंट पास करू शकत नाही आणि कन्स्ट्रक्टर ही आपल्याला कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करून देत नाही. लक्षात आलं तुमच्या की डिस्ट्रक्टरचं मिनिंग काय आहे. याच्यावरती तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिस्ट्रक्टर अँड इट्स जनरल सिंटॅक्स. तर याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत त्या पूर्णपणे अपोजिट कशाच्या आहेत, तर कन्स्ट्रक्टरच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. कन्स्ट्रक्टर हा ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी यूज केला जातो तर डिस्ट्रक्टर हा ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय करण्यासाठी यूज केला जातो. कन्स्ट्रक्टर कधी कॉल केला जातो, तर ज्यावेळेला तुमचा ऑब्जेक्ट हा इनिशियलाइज केला जातो किंवा ऑब्जेक्ट क्रिएशन झाल्या जी मेथड कॉल केली जाते त्याला कन्स्ट्रक्टर म्हटलं जातं. आणि ऑब्जेक्ट आउट ऑफ स्कोप गेल्यानंतर जी मेथड कॉल केली जाते त्याला डिस्ट्रक्टर म्हटलं जातं. कन्स्ट्रक्टरचं नेम हे सेम क्लास नेमसारखं आहे. डिस्ट्रक्टरचं नेमसुद्धा सेम क्लास नेमसारखंच आहे, फक्त त्याच्या अगोदर इथं टिल्ड ऑपरेटर यूज केला जातो. कन्स्ट्रक्टर कॅन बी ओव्हरलोडेड बट डिस्ट्रक्टर कॅन नॉट बी ओव्हरलोडेड. हे मेन कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरमध्ये डिफरन्स राईट डाऊन करतात. याच्यावरती तुम्हाला 4 मार्क्सचा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो की ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर या दोघींच्या वरती जर कंबाईंड क्वेश्चन विचारला गेला तर तुम्हाला कन्स्ट्रक्टरच्याही कॅरेक्टरिस्टिक राईट डाऊन करावे लागणार आहेत आणि प्लस डिस्ट्रक्टरच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्याही राईट डाऊन करावं लागणार आहेत आणि त्यांचे जनरल सिंटॅक्स. तुमच्या लक्षात आलं की डिस्ट्रक्टरच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत आणि डिस्ट्रक्टर जो आहे तो कधी कॉल केला जातो. आता आपण याचा जनरल सिंटॅक्स बघूया. क्लास नेम, डिस्ट्रक्टर बॉडी आणि डिस्ट्रक्टर. ज्या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्टर कॉल करतोय सेम त्याच वेळेने आपण इथं डिस्ट्रक्टर कॉल केलेला आहे. फक्त इथं आपण काय केलं तर क्लास नेमच्या अगोदर टिल्ड ऑपरेटरचा यूज केला आहे. ज्याला तुम्ही हे टिल्ड ऑपरेटर वापरता त्याला तो ॲज अ डिस्ट्रक्टर म्हणून ट्रीट केला जातो. आणि डिस्ट्रक्टरमध्ये तुम्हाला कोणतंही इनिशियलायझेशन वगैरे करायचं नाही आहे. ज्या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्टरमध्ये काही व्हेरिएबल्स जे आहेत क्लास लेवलचे त्यांना आपण इनिशियल व्हॅल्यू देतो, पण डिस्ट्रक्टरमध्ये आपल्याला फक्त एखादं सेंटेन्स इथं राईट डाऊन केलं जाते की ऑब्जेक्ट इज आउट ऑफ द स्कोप और ऑब्जेक्ट इज डाय. एवढा एखादा मेसेजेस तिथं आपण काय करू शकतो, प्रिंट आउट करू शकतो. त्याचं एक एक्झाम्पल आता आपण बघूया यूज ऑफ डिस्ट्रक्टरचं. फॉर एक्झाम्पल क्लास स्टुडंट पब्लिक
ज्या पद्धतीनं कन्स्ट्रक्टर हा पब्लिक सेक्शनमध्येच डिक्लेअर केले जातात, सेम त्याच वेनं डिस्ट्रक्टरसुद्धा काय केले जातात तर पब्लिक पार्टमध्येच डिक्लेअर केले जातात. आता इथं जे मी एक्झाम्पल लिहिणार आहे त्या एक्झाम्पलमध्ये मी कन्स्ट्रक्टरचाही यूज केलेला आहे आणि डिस्ट्रक्टरचाही. सी आउट ऑब्जेक्ट इज बॉर्न. इथं बघा आपण क्लास जो डिक्लेअर केलेला आहे तो आहे क्लास स्टुडंट आणि त्याच्या पब्लिक सेक्शनमध्ये मी कन्स्ट्रक्टर यूज केला आहे आणि डिस्ट्रक्टरही. पहिल्यांदा काय कॉल केलेला आहे तर पहिल्यांदा मी कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे की ज्याचं नेम सेम आहे क्लास नेमचं आणि हा कन्स्ट्रक्टर कसा आहे तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे किंवा तुम्ही याला म्हणू शकता नो पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे. मग याच्यामध्ये मी टास्क काय दिलेले आहे किंवा याच्यामध्ये मी मेसेज काय प्रिंट आउट केलेला आहे तर ऑब्जेक्ट इज बॉर्न म्हणजे ऑब्जेक्ट काय झालेला आहे तयार झालेला आहे हे मी टास्क इथं दिलेले आहे. त्याच्यानंतर खाली जो मी राईट डाऊन केलेला आहे तो खाली राईट डाऊन केलेला काय आहे तर इथं बघा सेम नेम आहे क्लास नेमसारखंच, फक्त त्याच्या अगोदर मी काय केलेलं आहे हे टिल्ड ऑपरेटरचा यूज केलेला आहे म्हणजे हे काय कॉल झालेला आहे तर तुमचा डिस्ट्रक्टर कॉल झालेला आहे. आणि मी ह्या डिस्ट्रक्टरमध्ये काय टास्क सांगितलेले आहे सी आउट ऑब्जेक्ट इज डाय म्हणजे ऑब्जेक्ट काय झालेला आहे डिस्ट्रॉय झालेला आहे किंवा ऑब्जेक्ट डेड झालेला आहे. बघा इथं कन्स्ट्रक्टरमध्ये मी काय मेसेज केलेला आहे की ऑब्जेक्ट इज बॉर्न. कन्स्ट्रक्टर कधी कॉल केला जाणार आहे ज्याला तुमचं ऑब्जेक्ट क्रिएशन केलं जाणार आहे त्यावेळेला जी ॲटोमॅटिक मेथड कॉल केली जाते त्याला आपण कन्स्ट्रक्टर म्हणतो. मग ॲटोमॅटिक तिथं मी स्टुडंटचा S1 हा ऑब्जेक्ट तयार केला त्याला हा कन्स्ट्रक्टर ॲटोमॅटिक कॉल होणार आहे आणि ऑब्जेक्ट इज बॉर्न हा मेसेज प्रिंट आउट होणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्याला मी त्या प्रोग्राममधून बाहेर पडते त्याला मी जो तयार केलेला ऑब्जेक्ट आहे S1 तो ॲटोमॅटिकली डिस्ट्रॉय होणार आहे आणि तो डिस्ट्रॉय ज्याला होईल त्याला ॲटोमॅटिक त्याचा डिस्ट्रक्टर कॉल केला जाईल आणि तुम्हाला आउटपुट काय मिळेल तर ऑब्जेक्ट इज डाय. लक्षात आलं. हा सिंपल प्रोग्राम आहे. तुम्हाला जेवढे इझिली प्रोग्रामिंग करता येईल तेवढे इझिली तुम्ही प्रत्येक आपण जे पॉईंट्स शिकत आहोत त्याच्याशी रिलेटेड अगदी इझी प्रोग्राम तयार करा म्हणजे तुमची डिफिकल्टी होणार नाही आणि तुम्हाला ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअरली अंडरस्टँडिंग होतील. लक्षात आलं तुमच्या की डिस्ट्रक्टरचं मिनिंग काय आहे आणि डिस्ट्रक्टर जे आहेत ते कधी कॉल केला जातो आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत. आता आपण न्यू पॉईंट स्टार्ट करूयात या चॅप्टरमधलाच इनहेरिटन्स की जो खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड रिलेटेड टर्म्स ज्या आहेत त्या ऑब्जेक्ट रिलेटेड ओरिएंट टर्म्समधल्या आपल्या कोणकोणत्या टर्म्स आतापर्यंत स्टडी करून झाल्यात बघा. पहिली टर्म आपण क्लास आणि ऑब्जेक्ट ही स्टडी केली. त्याच्यानंतर आपण स्टडी केलं की इनकॅप्सुलेशन आणि अब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आज आपण बघणार आहोत ती आहे इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्स म्हणजे काय तर त्याची सिंपल डेफिनेशन आहे कोड रियुजेबिलिटी. बघा याच्यावरती बऱ्याच वेळेला तुम्हाला MCQ विचारला जातो की व्हॉट इज मीन बाय कोड रियुजेबिलिटी किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड टर्म कोणती आहे की ज्याचं मिनिंग आहे कोड रियुजेबिलिटी. मग कोड रियुजेबिलिटी म्हणजे काय तर इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्स हा वर्ड बायोलॉजीमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायला मिळतो. इनहेरिटन्सचं सिंपल मिनिंग काय आहे तर जे काही आपल्याला आपल्या पॅरेंट्सकडून मिळालेलं आहे तेच पुढच्या पिढीमध्ये काय राहतं जनरेशनमध्ये आपण इतरांना देत जातो त्याला काय म्हटलं जातं तर इनहेरिटन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली काही प्रॉपर्टीज असेल तर ती प्रॉपर्टी आपल्याला आपल्या पॅरेंट्सकडून मिळालेली असते किंवा आपल्या पॅरेंट्सला त्यांच्या पॅरेंट्सकडून मिळालेली असते. म्हणजे हे जे
चेन आहे हे चेनलाच काय म्हटलं जातं तर इनहेरिटन्स, की जे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे किंवा काही आपल्या रूढी असतील, काही परंपरा असतील, त्या कशा पिढ्यानपिढ्या चालत येतात. एका जनरेशनमधून त्या दुसऱ्या जनरेशनमध्ये जातात, दुसऱ्या जनरेशनमधून तिसऱ्या जनरेशनमध्ये त्या चालू राहतात. त्यालाच आपल्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं तर इनहेरिटन्स. किंवा आपण बायोलॉजीमध्ये जर त्याचं मिनिंग बघितलं तर आपलं जेनेटिक जे आहे, आपल्याकडे जे जीन्स येतात ते जीन्स कुणाकडून येतात व तर ते आपल्या पॅरेंट्सकडून येतात. म्हणजे आपल्या आईवडिलांच्याकडून जीन्स आपल्याकडे आलेले असतात. आपल्याकडून ते जीन्स आपल्या चाइल्डकडे जाणार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्या काही प्रॉपर्टीज आपल्या असणार आहेत, काही प्रॉपर्टीज आपल्या पॅरेंट्सच्या असणार आहेत. म्हणजे पिढ्यानपिढ्या हे काय राहतं चालू राहतं. आता इथं इनहेरिटन्सचा कन्सेप्ट काय इम्प्लिमेंट करतो बघा, किंवा त्याचं मिनिंग काय आहे बघा. तर इनहेरिटन्स म्हणजे कोड रियुजेबिलिटी. तुम्ही जर एखादा कोड तयार केला तर आणि तो जर तुम्हाला वारंवार यूज करायचा असेल तर त्याच्यासाठी इनहेरिटन्स आहे. आता आपण थोडंसं पाठीमागं जाऊया. आपण फंक्शन हा पार्ट शिकलो. फंक्शन म्हणजे काय आहे हो, तर एखादी पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी जो ब्लॉक ऑफ स्टेटमेंट यूज केला जातो त्याला आपण फंक्शन म्हणतो. मग फंक्शन काय यूज करण्यात आले, जर तुमच्या प्रोग्रामची लेंथ जास्त होत असेल आणि काही गोष्टी तुम्हाला सतत कराव्या लागत असतील तर तो कोड सतत तुमच्या प्रोग्राममध्ये राईट डाऊन करणं पॉसिबल आहे का नाही आहे, त्यानं तुमच्या प्रोग्रामची लेंथ वाढत जाणार आहे. मग ती प्रोग्रामची लेंथ जी आहे ती वाढत न जाता सुद्धा तुम्हाला काही टास्क परफॉर्म करायला येतात. त्याच्यासाठी आपण फंक्शन्स यूज केले. ज्या ज्या ठिकाणी तो कोड तुम्हाला वापरायचा आहे त्या त्या ठिकाणी आपण काय करतो तर त्या फंक्शनला पर्टिक्युलर कॉल करतो आणि त्याच्यामध्ये ते ब्लॉक ऑफ स्टेटमेंट राईट डाऊन करतो की जो कोड तुम्हाला सतत रियूज करायचा आहे. मग इथं आपल्याला सतत कोड तर रियूज करायचा आहे पण फंक्शनच्या माध्यमातून नाही, तर आपल्याला इथं काय करायचं तर एखादा क्लास जर तुम्हाला सतत यूज करायचा असेल, फंक्शन जर सतत यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर ते पर्टिक्युलर फंक्शन कॉल करावं लागणार आहे. पण इथं आपल्याला फंक्शन तर त्याचे यूज करायचे आहेतच, प्लस एखादा क्लास जर असेल आणि त्या क्लासचे काही इम्पॉर्टंट फीचर्स असतील आणि त्याचा मला जर सतत यूज करायचा असेल, कंटिन्युअसली यूज करायचा असेल तर त्याच्यासाठी काय केला जातो, इनहेरिटन्स कन्सेप्ट जो आहे तो यूज केला जातो, की ज्याला मेनली काय म्हटलं जातं तर कोड रियुजेबिलिटी. ज्याला तुम्ही एखादा कोड तयार करता त्याला त्याचा वारंवार जर यूज करायचा असेल तर त्याच्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये इनहेरिटन्स हा कन्सेप्ट यूज केला जातो. आता इनहेरिटन्समध्ये काही टर्म आपल्याला यूज करावे लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल, इट इज पॉसिबल टू डिक्लेअर a class that inherits the properties from another class. आता इथं आपण काय करणार आहे तर इट इज पॉसिबल टू डिक्लेअर अ क्लास. आपण इथे एखादा क्लास डिक्लेअर करू शकतो की दॅट इनहेरिट्स द प्रॉपर्टीज फ्रॉम अनादर क्लास, की जो क्लास जो आहे तो कुणापासून तरी तयार झालेला आहे किंवा तो कुणाचा तरी चाइल्ड क्लास आहे किंवा तो दुसऱ्या एखाद्या क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टीज काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. त्यालाच इथं म्हटलेलं आहे इनहेरिट्स. बघा, सिम्पल सेंटेन्स आहे, इट इज पॉसिबल टू डिक्लेअर अ क्लास दॅट इनहेरिट्स द प्रॉपर्टीज फ्रॉम अनादर क्लास. एखादा क्लास असा तुम्ही डिक्लेअर करू शकता की जो दुसऱ्या एखाद्या क्लासच्या प्रॉपर्टीज काय करू शकतो, इनहेरिट करू शकतो. म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं तर ॲक्सेस करू शकतो. मग याच्यामध्ये दोन टाईपचे बेसिकली क्लासेस तयार होतात. पहिला क्लास जो आहे त्याला म्हटलं जातं बेस क्लास किंवा त्यालाच दुसरं नेम आहे पॅरेंट क्लास किंवा त्यालाच अजून एक नेम आहे सुपर क्लास. आणि दुसरा जो ह्याच्यापासून तयार होणारा क्लास आहे तो आहे डिराइव्ड क्लास किंवा त्यालाच म्हटलं जातं चाइल्ड क्लास किंवा त्याचंच मिनिंग आहे सब क्लास. बघा,
इथं दोन टाईप्सचे, ज्याला आपण इनहेरिटन्स हा कन्सेप्ट शिकतो त्याला तुम्हाला दोन टाईप्सचे क्लासेस जे आहेत त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करावं लागतं. पहिला आहे बेस क्लास. बेस क्लास म्हणजे काय की जो सुपर क्लास असणार आहे किंवा जो कॉमन क्लास असणार आहे त्याला काय म्हटलं जातं तर बेस क्लास म्हटलं जातं, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे पॅरेंट क्लास, किंवा त्यालाच दुसरं नाव जे आहे ते आहे सुपर क्लास. मग ह्या बेस क्लासचा यूज करून आपण काय करतो तर नवीन क्लास तयार करतो. ज्याला तुम्ही नवीन क्लास तयार करता ह्या बेस क्लासचा यूज करून त्याला त्या न्यू क्लास जो डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये जो तुम्ही बेस क्लासचे कॅरेक्टरिस्टिक्स यूज केलेले असतील, बेस क्लासमध्ये ज्या प्रॉपर्टीज यूज केल्या असतील त्या सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज काय केल्या जातात त्या चाइल्ड क्लासमध्ये आपोआप येतात, आणि प्लस त्याचे स्वतःचे काही स्पेशलायझेशन असेल तर त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं. बघा मी इथं व्यवस्थित तुम्हाला परत एकदा सांगते की इथं आपल्याला दोन क्लास तयार करायचे किंवा दोन क्लासमध्ये काहीतरी रिलेशन दाखवायचं आहे. मग हे रिलेशन कधी दाखवलं जातं तर ज्या वेळेला तुम्ही सेकंड क्लास हा डिझाईन करताय, तो डिझाईन केलेला क्लास हा फर्स्ट क्लासपासून जर इनहेरिट झाला असेल तर जो सेकंड क्लास तुम्ही न्यूली डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये फर्स्ट क्लासचे जे काही प्रॉपर्टीज असतील त्या सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज कुणाला मिळणार आहेत तर सेकंड क्लासला मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल आपण बघूया की मी सपोज स्टुडंट हा एक क्लास तयार केला आहे की जो कॉमन स्टुडंट असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथं मी काहीही स्पेसिफाय केलं नाही आहे की हा स्टुडंट क्लास कुणासाठी असणार आहे, नर्सरी स्टुडंट असणार आहे, PG स्टुडंट असणार आहे का 10th स्टँडर्ड स्टुडंट असणार आहे. कोणताही स्टुडंट जरी मी कन्सिडर केला तरी त्याच्यासाठी रोल नंबर असणार आहे, त्याच्यासाठी त्याचं नेम असणार आहे, ॲड्रेस असणार आहे, या गोष्टी कॉमन असू शकणार आहेत. आणि त्या स्टुडंट क्लास नंतर जर मी एखादा 10th स्टँडर्डसाठी क्लास तयार केला तर ज्याला मी 10th स्टँडर्डच्या स्टुडंटचा क्लास तयार करते त्यावेळेला माझा जो बेस क्लास मी यूज केलेला आहे स्टुडंट त्याच्याकडनं मला रोल नंबर मिळालेला आहे, त्याच्याकडून मला नेम मिळालेला आहे, ॲड्रेस मिळालेला आहे. मग 10th स्टँडर्डचा जो स्टुडंट असणार आहे त्याच्यामध्ये वेगळं पण काय असणार आहे तर त्याने चूज केलेले सब्जेक्ट हे त्याचं वेगळं पण असू शकतं. किंवा जर आपण एखादा स्पोर्ट क्लास तयार केला तर त्या स्पोर्ट क्लासमध्ये सुद्धा रोल नंबर स्टुडंटचा लागणार आहे, नेम इन्क्लूड करावं लागणार आहे, ॲड्रेस इन्क्लूड करावं लागणार आहे, आणि मग वेगळे पण त्या स्पोर्ट्सचं काय असू शकतं तर तिथं तुम्ही कोणता स्पोर्ट चूज केलेला आहे हे त्याचं वेगळे पण असू शकतं. बरोबर आहे. म्हणजे एखादा कॉमन क्लास तयार केला जातो आणि त्या कॉमन क्लासपासून परत डिफरंट चाइल्ड क्लासेस तयार केले जातात, आणि चाइल्ड क्लासमध्ये त्या कॉमन क्लासचे फीचर्स येणारच आहेत, प्लस त्याचं जे काही वेगळेपण असेल एक्स्ट्रा ते आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. अजून एखादं मी इथे एक्झाम्पल तुम्हाला सांगते की आपण मोबाईल्स बघतो. ओके, मोबाईलचे नवनवीन मॉडेल सतत आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात की थोडे दिवस झाले 1-2 महिने झाले की त्याच कंपनीचा नवीन मोबाईल येतो. ओके, मग ज्याला तो जुना मोबाईल असतो ओल्ड मोबाईल जो आहे त्याच्यामधले सगळेचे सगळे फीचर्स काढून टाकले जातात का हो? नाही आहे. तर त्याच्यामध्ये जे फीचर्स आहेत त्या फीचर्समध्येच अजून काय केली जाते इन्क्रीमेंट केली जाते. किंवा सिम्पल एक्झाम्पल घेऊया आपण सॉफ्टवेअर अपडेट्सचं. दर 3-4 महिन्यांनी आपल्याला व्हॉट्सअपवरती एक मेसेज येत असतो की अपडेट युअर व्हॉट्सअप ॲप्लिकेशन. ओके, मग ज्याला तुम्ही हे व्हॉट्सअप ॲप्लिकेशन अपडेट करत असता त्याला तुमचं पूर्णपणे जे काही ओल्ड व्हॉट्सअप ॲप्लिकेशन आहे ते रिमूव्ह केलं जातं का? नाही. तर ते ॲप्लिकेशन आहे असंच ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं तर नवीन काही एक्स्ट्राचे फीचर्स ॲड केले जातात आणि नवीन तुम्हाला व्हॉट्सअप ॲप्लिकेशन तयार करून दिलं जातं. म्हणजे इथं ज्याला तुम्ही कोणतंही सॉफ्टवेअर अपडेट करता त्याला तिथं काय केला जातो तर त्याचा जो जुना कोड आहे तोच जुना कोड रियूज केला जातो आणि प्लस त्याच्यामध्ये काय केले जातात एक्स्ट्राचे फीचर्स ॲड केले जातात. आता हेच सगळं आपल्याला काय करायचं आहे तर प्रोग्रामॅटिकली अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे किंवा प्रोग्रामॅटिकली आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इनहेरिटन्स ही कन्सेप्ट माहीत असणं किंवा ती अंडरस्टँडिंग करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्हाला इनहेरिटन्सचं मिनिंग समजणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्याशी रिलेटेड प्रोग्राम्स राईट डाऊन करू शकणार नाही. आता या इनहेरिटन्समध्ये 5 टाईप्सचे इनहेरिटन्स आपल्याला शिकायचे आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्टरचे टाईप शिकलो सेम त्याच टाईप्सचे आपल्याला इथं इनहेरिटन्सचे 5 टाईप्स आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रोग्राम स्टडी करायचे आहेत. आता हे 5 टाईप्स जे आहेत ते डिपेंड्स कशावरती आहेत तर तुम्ही कोणता क्लास कोणत्या वेने इनहेरिट करताय त्याच्यावरती इथं काय आहे तर
त्याचे 5 टाईप्स डिपेंड आहेत. पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलं का की इनहेरिटन्सची कन्सेप्ट काय आहे किंवा इथं जे क्लासेस तयार केले जातात ते क्लासेस कोणत्या टाईपचे आहेत. सगळ्यात जो तुम्ही सुरुवातीला क्लास तयार करणार आहात तो इथं बेस क्लास यूज केला जातो आणि त्याच्यापासून जो तुम्ही नवीन क्लास तयार करता त्याला डिराइव्ड क्लास म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये बेस क्लासचे सगळे फीचर्स येणार आहेत प्लस त्याचे स्वतःचे काही फीचर्स असतील एक्स्ट्रा तर तेही फीचर्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. आता आपण इनहेरिटन्सचे टाईप्स बघूया कोणकोणते आहेत आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली इनहेरिटन्सचा सिंटॅक्स काय आहे हे स्टडी करूया. इनहेरिटन्स टाइप्स. पहिला टाइप आहे सिंगल इनहेरिटन्स. याच्यावरती तुम्हाला एक्झामला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. ड्रॉ अ डायग्राम ऑफ इच. आता इथं डायग्रामवरून तुम्हाला तो इनहेरिटन्स कोणता आहे हे पटकन लक्षात यायला पाहिजे किंवा त्याचं जे आपण नेम सजेस्ट केलेलं आहे सिंगल इनहेरिटन्स त्याचं मीनिंग काय आहे बाबा. फक्त तुम्हाला इथे एक सिंपल डायग्राम ड्रॉ करावी लागणार आहे आणि त्याच्याबद्दल 1-2 सेंटेन्समध्ये त्याचं एक्सप्लेनेशन राईट डाऊन करायचं आहे. आता इथं सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय तर याचं नावच आहे बघा काय तर सिंगल इनहेरिटन्स. इथं एका बेस क्लासपासून फक्त एकच डिराइव्ड क्लास तयार केला जातो. त्या इनहेरिटन्सला काय म्हटलं जातं तर सिंगल इनहेरिटन्स. बघा अगदी इझिली डेफिनेशन आहे. तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा फक्त ही अशी डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि त्याचं सिंगल लाईनमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन राईट डाऊन करायचं की व्हॉट इज मीन बाय सिंगल इनहेरिटन्स. तर सिंगल इनहेरिटन्सचं मिनिंग काय आहे तर ज्याला तुम्ही एका बेस क्लासपासून एकच डिराइव्ड क्लास तयार करता त्याला काय म्हटलं जातं तर सिंगल इनहेरिटन्स. इथं एक बेस क्लास आहे त्याला आपण म्हटलेलं आहे बेस क्लास आणि त्याच्यापासून जो क्लास तयार झालेला तो आहे डिराइव्ड क्लास. मग ह्या डिराइव्ड क्लासकडं काय काय असणार आहे तर बेस क्लासचे जे काही फीचर्स असतील ते सगळेच्या सगळे ह्या डिराइव्ड क्लासकडे येणार आहे आणि तो एकच तयार झालेला आहे आणि प्लस त्याचे स्वतःचे एक्स्ट्रा काही फीचर्स असतील तर ते एक्स्ट्राचे फीचर्ससुद्धा असणार आहेत. म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर सिंगल इनहेरिटन्स. किंवा तुम्हाला जर मॅथ्समध्ये रिलेशनशिप झाली असेल की त्याच्यामध्ये 1 to 1 रिलेशनशिप, 1 to many रिलेशनशिप, मेनी टू 1 रिलेशनशिप अँड मेनी टू मेनी या टाईपचे आपल्याला रिलेशनशिप्स माहीत आहेत. मग त्या टाईपनं सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय तर इथं 1 to 1 रिलेशनशिप आहे. इथं एकच बेस क्लास आहे आणि त्याच्यापासून एकच डिराइव्ड क्लास तयार झालेला आहे म्हणून ही रिलेशनशिप कशी आहे तर 1 to 1 रिलेशनशिप. सेकंड जो इनहेरिटन्सचा टाईप आहे तो आहे मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स. आता मल्टिपल इनहेरिटन्समध्ये जो डिराइव्ड क्लास तयार केला जातो तो डिराइव्ड क्लास कुणापासून तयार होतो तर एकापेक्षा जास्त ज्याला तुम्ही बेस क्लास यूज करता आणि त्या एकापेक्षा जास्त बेस क्लासचा यूज करून इथं काय केला जातो तर एकच सिंगल डिराइव्ड क्लास तयार केला जातो. त्याला काय म्हटलं जातं मल्टिपल इनहेरिटन्स. याची रिलेशनशिप कशी आहे तर मेनी टू 1. मेनी बेस क्लासेस आहेत आणि त्याच्यापासून शेवटी फक्त काय केला जातो तर एकच डिराइव्ड क्लास तयार केला जातो. फॉर एक्झाम्पल इथं मी तुम्हाला सांगते की ज्याला तुमचा मार्कशीट्स तयार केली जाते किंवा रिझल्ट तयार केला जातो त्याला डिफरंट डिपार्टमेंट्स आहेत किंवा डिफरंट सब्जेक्ट आहेत म्हणजे ते डिफरंट सब्जेक्ट आपण डिफरंट क्लास म्हणून रिप्रेझेंट करतो आणि त्या सगळ्यांच्या पासून तुमचा काय केला जातो तर एक कॉमन रिझल्ट शेवटी तयार केला जातो किंवा कॉमन पर्सेंटेज तयार केले जातात. त्याला आपण काय म्हणू शकतो तर डिराइव्ड क्लास म्हणू शकतो. मग इथं सेकंड टाईप तुमच्या लक्षात आला की मल्टिपल इनहेरिटन्स की ज्याच्यामध्ये बेस क्लासेस मेनी आहेत पण त्यांच्यापासून एकच सिंगल डिराइव्ड क्लास तयार केला जातो. त्याला काय म्हटलं जातं तर मल्टिपल इनहेरिटन्स किंवा याची रिलेशनशिप कशी आहे तर मेनी
to 1. थर्ड वन जो आहे तो आहे मल्टीलेवल. मल्टीलेवलमध्ये बघा आता मल्टिपल आणि मल्टीलेवलमध्ये याच्यामध्ये डिफरन्स आहे बघा. ज्याला आपण मल्टिपल इनहेरिटन्स म्हणतोय त्याला मल्टिपल बेस क्लासेस वापरले जात आहेत, पण ज्याला आपण मल्टीलेवल इनहेरिटन्स बघतोय त्याला तिथं काय केली जाते तर डिराइव्ड क्लासची एक चेन तयार केली जाते. इथं बेस क्लास जर प्रॉपरली पाहिला तर एकच बेस क्लास इथं तयार केलेला आहे, त्याच्यापासून दुसरा डिराइव्ड क्लास तयार केला आहे, त्यापासून परत डिराइव्ड क्लास तयार केला आहे. म्हणजे इथे ॲक्च्युली काय केली जाते तर डिराइव्ड क्लासची चेन तयार केली जाते आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर मल्टीलेवल इनहेरिटन्स. हे तिन्ही टाईप्स तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या याच्या डायग्राम्स. अजून 2 टाईप्स आहेत याच्यामध्ये. ओके. फोर्थ टाईप जो आहे तो आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स. आणि पाचवा जो आहे तो आहे हायब्रिड इनहेरिटन्स. बघा फोर्थ नंबरचा जो इनहेरिटन्सचा टाईप आहे तो आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स. आता हायरार्चिकल इनहेरिटन्स कसं आहे बघा, तर इथं एकच बेस क्लास यूज केला जातो आणि त्याच्यापासून काय केले जातात तर मल्टिपल डिराइव्ड क्लासेस तयार केले जातात. त्याला काय म्हटलं जातं हायरार्चिकल इनहेरिटन्स. ही रिलेशनशिप कशी आहे तर 1 to many, 1 बेस क्लास आणि मल्टिपल डिराइव्ड क्लास. आणि लास्ट जे आहे ते आहे हायब्रिड इनहेरिटन्स. आता ह्या हायब्रिड इनहेरिटन्समध्ये काय केलं जातं तर कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट इनहेरिटन्स, म्हणजे हायरार्चिकल इनहेरिटन्स सारखी सुद्धा याची डायग्राम दिसते. आणि मल्टिपल डिराइव्ड क्लास, मल्टिपल बेस क्लास आणि सिंगल डिराइव्ड क्लास, ही जी मल्टिपल आपली डेफिनेशन आहे, मल्टिपल इनहेरिटन्स आणि हायरार्चिकल इनहेरिटन्स, या दोघांचं कॉम्बिनेशन करून काय केला जातो तर हायब्रिड इनहेरिटन्स तयार केला जातो. इथं सुरुवातीला तुम्हाला एकच बेस क्लास दिसतोय आणि त्याच्यापासून 2 डिराइव्ड क्लासेस तयार झाले D1 आणि D2. म्हणजे एवढी जर तुम्ही डायग्राम पाहिली तर ही डायग्राम कशाशी रिलेटेड वाटते हायरार्चिकल इनहेरिटन्स. आणि त्याच्यानंतर जर हा खालचा हाफ पोर्शन पाहिला तर ही डायग्राम कशाशी रिलेटेड वाटते मल्टिपल इनहेरिटन्स, म्हणजे जिथं तुम्हाला मल्टिपल डिराइव्ड क्लासेस आहेत आणि त्याच्यापासून परत एक क्लास काय केलेला आहे सिंगल चाइल्ड क्लास तयार केलेला आहे. म्हणजे हे 2 वे इथं तुम्हाला कम्युनिकेशन आहे किंवा 2 वे इथं इनहेरिटन्स केला जातो की ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ हायरार्चिकल इनहेरिटन्स आणि मल्टिपल इनहेरिटन्सचं कॉम्बिनेशन करून हा हायब्रिड इनहेरिटन्स तयार केला जातो. लक्षात आलं तुमच्या की इनहेरिटन्सची डेफिनेशन काय आहे आणि इनहेरिटन्सचे टाईप्स कोणकोणते आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण याचा जनरल सिंटॅक्स काय आहे आणि प्रत्येक टाईपमधले एक एक एक्झाम्पल काय करूयात आपण स्टडी करून बघूयात. आजचं लेक्चर जे आहे त्याचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.